नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल एक नोटिफिकेशन आलं होतं. नोटिफिकेशन म्हणता येणार नाही, ते पुढारी पेपर आणि सॅम टीव्हीला एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे. महा टीईटी परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार आहे. मित्रांनो, मी 6 महिन्यापूर्वीपासून सांगतोय, साधारण जून जुलै मध्ये नोटिफिकेशन येईल, ऑगस्ट मध्ये परीक्षा होईल. जून जुलै मध्ये नोटिफिकेशन येईल, ऑगस्ट मध्ये परीक्षा होईल. विद्यार्थ्यांचा भरोसा नव्हता, पण तरी पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता एक मोठं सिग्नल भेटलेलं आहे. या जून जुलै ऑगस्ट आपल्याकडे 3 महिने उपलब्ध आहेत. या 3 महिन्यामध्ये तुमची परीक्षा पास करण्यासाठी अभ्यासाला लागलात तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये सुद्धा जे काही पात्रता परीक्षासाठी आवश्यक असणारे 90 गुण घेता येणार आहेत. लक्षात घ्या, 90 गुण घेता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. 9665 484048 हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअपलाही संपर्क साधला तरी चालेल. लाईव्ह, रेकॉर्डेड आणि विद्यार्थी मित्रांनो एकदम करेक्टली कार्यक्रमानुसार नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे आपण पासिंगची गॅरंटी देतो आणि पास होण्यासाठी जेवढं काही तुम्हाला गरजेचं आहे त्या पद्धतीने व्यवस्थितरित्या शिकवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला मेहनत करणं तर गरजेचंच आहे. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत मी अभ्यासाला लागणार नाही असे म्हणणारे पास कधीच होणार नाहीत. ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे, क्रॅक करून ठेवा, म्हणजे कायमस्वरूपी आजीवन तुम्हाला या सर्टिफिकेटचं फायदा होणार आहे. भविष्यामध्ये ज्या काही भरत्या होणार आहेत टेट एक्झाम सारख्या, त्यामध्ये तुम्हाला या परीक्षेचं महत्व जाणून येणार आहे. मित्रांनो, इतर स्पर्धा परीक्षेच्या तुलनेमध्ये आपलं कॉम्पिटिशन खूप कमी आहे. तुम्ही फक्त निगेटिव्ह राहू नका आणि जे काही तुमच्या मनामध्ये शंका असतात की बाबा परीक्षा होणार का नाही, तुम्ही परीक्षा पास झालात का, हे खूप महत्वाचं आहे. जे लोक आयुष्यामध्ये 3 अभियोग्यता देऊन त्यांना स्कोरिंग करता आलेलं नाही, कारण त्यांच्यामध्ये खोड आहे मित्रांनो. ज्या लोकांना त्याच्यामधलं गमक कळालं, ज्यांना या परीक्षेमधून आपल्याला यश मिळवता येतं बाबा व्यवस्थितरित्या अभ्यास केल्यानंतर, ते लोक आज शिक्षक पदावर आहेत. 2017 असू द्या, 2010 असू द्या किंवा 2022 असू द्या. आता सध्या सुद्धा निगेटिव्ह करणाऱ्या लोकांचा विषय काय आहे माहिती आहे का? 90 पेक्षा कमी मार्क टेट एक्झाम मध्ये 90 पेक्षा कमी मार्क आहेत ते लोक तुम्हाला कायम निगेटिव्हच बोलणार आहेत, पॉझिटिव्ह बोलणार नाहीत. शिक्षक भरतीबद्दल कधीच बोलणार नाहीत. आता शासनाने ज्या काही 21,000 पदं काढलेत, हे पदं मंजूर झालेले आहेत. आज ना उद्या शासनाला ते भरणंच आहे. लेट का होणार, थेट भरावंच लागणार आहे, त्याच्यामध्ये दुसरं मत नाहीये. ते पद काही कॅन्सल होणार नाहीत, त्या पद भरावेच लागणार आहेत. ते आरक्षणानुसार असेल, विविध पद्धतीनुसार असेल, शासनाला ते भरावेच लागणार. ज्या लोकांना 90 पेक्षा 100 पेक्षा कमी मार्क आहेत ते लोक काय बोलणार, अरे शासन भरतीच करत नाही. बाबा, शासन भरती 21,000 पद केले, तुझा नंबरच लागणार नाही. 90 मार्क आहेत. तू जर कास्टमध्ये नसेल, तुझं व्यवस्थितरित्या क्वालिफिकेशन नसेल, टीईटी पास नसेल, ते लोक तुम्हाला निगेटिव्ह मध्येच टाकणार आहेत, पॉझिटिव्ह बोलणारच नाही. चला आपण मुद्द्यावर येऊ. परीक्षेचा अभ्यास कसा करावा, बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या, बरेच विद्यार्थ्यांनी मेसेज, काही लोकांनी तर कॉल करून सांगितलं, सर मला अभ्यास कसा करावा कळत नाही. त्यावेळेस महा टीईटीचं मला येत्या आगामी 3 महिन्यामध्ये अभ्यास करून क्रॅक करता येते का? मित्रांनो, आपल्याकडे 90 दिवस आहे असं समजा. प्रत्येक दिवशी जर तुम्ही 1 मार्काचा अभ्यास केला, तो मार्क कसा शोधणं गरजेचं आहे ते पण महत्वाचं आहे. सगळ्यात प्रथम बाजारात जावा आणि क्वेश्चन पेपर आणण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला माहित झालं क्वेश्चन पेपर फोकस काय करायचंय, क्वेश्चन पेपर फोकस करायचंय. सर्वात प्रथम जायचं बाजारामध्ये, विद्याभारतीचं प्रकाशनचं घेतलं तरी चालेल, किंवा मी काय त्यांची मार्केटिंग करत नाही, त्यांचे चांगले क्वेश्चन पेपर आहेत आणि स्वस्त आहेत. 160-180 रुपयाला तुम्हाला भेटून जातं पुस्तक. पुण्यात राहत असेल तर तुम्हाला माहित आहे एबीसी चौकात गेल्यावर भेटून जातं, किंवा तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये कुठे राहतात ऑनलाईन मागवलं तरी भेटून जातं. मित्रांनो, क्वेश्चन पेपर जोपर्यंत तुम्ही अनालाइज करत नाही, क्वेश्चन पेपर मध्ये हा प्रश्न का विचारला, तो प्रश्न काय विचारला, तो परिसरचा का प्रश्न विचारला, सामाजिक शास्त्राचा काय विचारला, विज्ञानावर या कोणत्या घटकावर प्रश्न आलेले आहेत, तुमचा सर्व सिलेबस 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबसवर डिपेंड करतो. त्यातलेच प्रश्न रिपीट दरवर्षी फक्त टाईप तोच,
तोच टॉपिक, फक्त टाईप चेंज होत चाललेले. रेल्वेचं जर बघितलं, स्टेप बाय स्टेप रेल्वेवर प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. काळकामावर प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. शेकडेवारीवर प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. संधीवर प्रत्येक वर्षी, मूळ वर्णावर प्रश्न विचारलेला आहे, मूळ ध्वनीवर प्रश्न विचारलेला आहे, वृत्तावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये वाईजवर प्रश्न, डिग्रीवर प्रश्न, क्वेश्चन एरियावर प्रश्न, पंक्च्युएशनवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. अध्ययन अध्यापन पद्धतीत पण तसंच केलेलं आहे त्यांनी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपलं टार्गेट काय असलं पाहिजे रे? क्वेश्चन पेपर फोकस करणं गरजेचं आहे. मला हा प्रश्न काय विचारलाय आणि मानसिकता दूर करून टाका रे, काढून टाका. मी एखादं पुस्तक घेतलं आणि त्या पुस्तकातूनच अभ्यास करून पास झालो, असं आता बंद झालंय रे. कार्यक्रम झालेला असं आपल्याला बंद होऊन गेलेलं आहे, कार्यक्रम झालेले आहे. पहा मित्रांनो, एका पुस्तकातून जर आपल्याला 1,00,000 रुपये पगाराची नोकरी लागत असेल तर मित्रांनो, मागची पिढी पण BEd DED करून जर हीच परीक्षा पास केली असते ना रे, होईल का नाही? असं होतं का? नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचं अनालाइज करायचे, रेफरन्स बुक प्रॉपर वापरायची, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वापरायची, तरच आगामी काळामध्ये आपल्याला यश संपादन करता येतं. ठीक आहे. आता एकाचा प्रश्न असा होता की सर, विषयानुसार एक विषय पूर्ण करत जायला पाहिजे की आपल्याला जो आवडतो तो विषय परफेक्ट करून त्या विषयामध्ये मार्क मिळवायचे, असं एकाचा प्रश्न होता. पहा मित्रांनो, मराठी व्याकरण आपण पहिली लँग्वेज निवडत असतो, त्यानंतर इंग्रजी निवडत असतो. आता हे दोन लँग्वेज दोन्ही पेपरला आपण निवडत असतो. शक्यतो याच लँग्वेज निवडण्याचा प्रयत्न करा. फर्स्टला मराठी ठेवा, सेकंडला इंग्रजी ठेवा. फर्स्टला मराठी ठेवल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या, या मराठीवर 30 प्रश्न आहेत, इंग्रजीवर 30 प्रश्न आहेत. त्यानंतर कॉमन CDP विचारलं जातं, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच बालमानसशास्त्र, यावर 30 प्रश्न आहेत. त्यानंतर अंकगणित 30 प्रश्न, आणि मित्रांनो परिसर अभ्यास 30 प्रश्न. मेजर पार्ट या 4 विषयामध्ये, म्हणजे 4 विषयाचे किती? 120 मार्क आहेत. मेजर मार्क या 4 विषयामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातले यातले प्लस पॉइंट, यातले मायनस पॉइंट शोधायला लागा. माझा कोणता सब्जेक्ट प्लस आहे, कोणता माझा वजा आहे, मायनस आहे, ज्याच्यामध्ये मला मार्क कमी जास्त मिळू शकतो. पहा, जर तुमचा हा प्लस पॉइंट असेल मराठी व्याकरण, डायरेक्ट 25 मार्क मिळवा. तुमचा निगेटिव्ह विषय आहे हा थोडासा, यामध्ये तुम्ही 15 मार्क मिळवला तरी चालेल. बघा बरं का, प्लस करून दाखवतो मी तुम्हाला. CDP ला सुद्धा प्लस मध्ये ठेवा, इथं सुद्धा 25 प्लस मार्क कसे मिळतील याकडे लक्ष द्या. अंकगणिताला सुद्धा तुम्हाला जर हा विषय आवड जातोय ना, अंकगणितामध्ये प्लस पॉइंट ठेवा रे बाबा. आता हे परिसर अभ्यासाला सगळ्याच गोळ्या मारल्या. मी काय म्हणतोय, या परिसर अभ्यासाला करेक्ट कार्यक्रम केला, 30ला 30 गोळ्या मारून टाकल्या. कारण इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र, पंचायत राज, सगळ्या गोष्टी एकत्रित करून आपल्याला या परिसर अभ्यासाचा अभ्यास करावा लागतो. मग काय होतं, त्याचा कार्यक्रम दिला होतो. मग लक्षात घ्या, या परिसर अभ्यासाचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्व विषयाच्या नोट्स उपलब्ध करता येत नाहीत, त्यासाठी नोट्स सुद्धा आपण उपलब्ध केलेले आहेत मित्रांनो. यामध्ये 12,000 प्रश्नांचा संग्रह केलेला आहे, जे की पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, संगणक आहे, विज्ञान आहे, त्यानंतर माहितीचा अधिकार आहे, राज्यघटना आहे, नागरी प्रशासन आहे, शाळेबद्दलचे विशिष्ट कायदे आहेत. पहा मित्रांनो, याचीच बेरीज करा. 25 त्रिक 75 प्लस आहे बरोबर. बघा, 75 प्लस 15 होतात किती रे? टार्गेट कंप्लीट झालं. पहा मग प्लस पॉइंट कसे शोधायचे आपले, आणि कसे कोणत्या विषयामध्ये आपण 25 पर्यंत पोहोचू शकतो, 30 पैकी 25 मार्क घेतो, ते विषय अगोदर करा, त्या विषयावर जास्त फोकस करा, तरच आगामी काळामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. हा माझा संपर्क क्रमांक आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावून एका झटक्यात परीक्षा पास करायची आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. मला क्वांटिटी नकोय, फक्त क्वालिटीचे विद्यार्थी पाहिजे. पण ती क्वालिटी
तुमच्याकडे आता झिरो अभ्यास असू द्या, पण त्या झिरोचा हिरो कसा करायचा हे नक्कीच मला माहित आहे. आपली शिकवण्याची पद्धत हा व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरायचं नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी क्लास लावलेला आहे छाती ठोकपणे सांगतो मित्रा, माझ्या क्लासचा विद्यार्थी नाराज होऊन जात नाही. सगळे विषय व्यवस्थितरित्या शिकवले जातात आणि व्यवस्थितरित्या त्याच्याकडून करून घेतलं जात. किती गॅप असू द्या, गृहिणी असू द्या, नोकरी करत असाल, माझ्याकडे आल्यानंतर अभ्यासाला लागल्याशिवाय पर्याय उरत नाही आणि तो विद्यार्थी अभ्यासाला लागतोच, अभ्यासामध्ये गोडी निर्माण करतो. आता माझ्याकडे 1700-1800 विद्यार्थी मार्गदर्शन मिळवत आहेत. तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल मार्गदर्शन क्लासच्या अंडर या झटक्यातच परीक्षा पास करायचे, तर या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून क्लासची डिटेल मागवू शकता. मी आतापर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला ये रे माझ्या क्लासला ये, डिस्काउंट देतो तुला असं म्हटलेलं आहे किंवा फ्री शिकवतो तुला असं म्हटलेलं नाही. फक्त मी प्रॉपर विद्यार्थ्याला गाईड करतो, विद्यार्थ्यामध्ये कॉन्फिडन्स भरतो आणि विद्यार्थी पास होण्यासाठी लायक बनतो आणि विद्यार्थी पास होऊन शिक्षक भरतीसाठी पॉझिटिव्ह रित्या तयारी करत असतो. कारण इतर कॉम्पिटिशनच्या तुलनेमध्ये मित्रा तुझं कॉम्पिटिशन अगदीच 10% आहे. त्यामुळे त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर अभ्यास करावाच लागेल. गव्हर्नमेंटचा शिक्का लागण्यासाठी मेहनत तर घ्यावीच लागेल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला आणि गुरु अकॅडमी या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.